रामा श्रीराम राम जगात प्रथम शुभ नाम आहे. महाकवी कालिदासने राम नामाचे स्मरण केले. राम कमल प्रत्याक्ष म्हटले. महाकवी वाल्मिकीने शुभेक्षण राम म्हणून भगवान वेदव्यासांनी रामस्तुतीचे वर्णन केले. असे रामाचे नाव खूप महान आहे. केशव नामावलीमध्ये रामाचे नाव नाहीये. केशव व राम एकच आहे. एवढेच नाही तर विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा राम नाम नाही. याकरिता माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले, नाथा, या विष्णू सहस्त्रनामाला तर केवळ विद्वानच वाचू शकतील, मग जे बुद्धिवान नाहीत ते कसे वाचू शकतील? भगवान विष्णू म्हणाले, 1000 नावांच्या विष्णू सहस्त्रनामाच्या पाठाने जे पुण्य मिळते तेवढेच पुण्य केवळ एकदा श्री राम राम रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने म्हटल्याने मिळते. हे विष्णू सहस्त्रनाम वाटण्याच्या समान आहे असे समजावे. श्रीराम कोण होते हे समजल्याशिवायही रामनाम घेऊन यश प्राप्त करणारे आद्य कवी महर्षी वाल्मिकी आणि शबरी रामनामाचा जप करण्याने श्रीरामामध्ये विलीन झाले. याशिवाय कलियुगात त्यागराज, श्री रामदास अशा अनेक भक्तांनी श्रीराम नामाने आपले जीवन धन्य केले. रामायण सर्वात पवित्र आहे. सर्व पापांचे नाश करणारे आहे. रामनामाचे नाव घेण्याचे पुण्य प्राप्त होते. ते वेदांसमान आहे. रामकथा वाचणारे सर्व पापमुक्त होतात. रामायण पाठाचे महात्म्य महर्षी वाल्मिकीने आपल्या श्रीमद रामायण या बालकांडात दाखवले आहे. ह्याकरिता आम्हाला प्रतिदिवस वाल्मिकी रामायण वाचले पाहिजे. परंतु ज्यांना वेळ नाही त्यांना वेद महर्षी नारदांनी गायलेले नाम रामायण 10 मिनिटांच्या अवधीत 108दा वाचल्याचे सौभाग्य प्राप्त होते, जे वेदर्षी नारदांनी आम्हाला दिले आहे. रोज हे रामायण वाचणे श्रीमद रामायण वाचल्यासारखेच आहे. यात आम्हाला श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रत्येक घरात नाम रामायण वाचलेच पाहिजे, ही आमची छोटीशी इच्छा आहे. ब्रह्म परात्पर राम कालात्मक परमेश्वर राम